तर आता मंगेश काळोखे हत्या प्रकरणावरून अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेत जुंपली आहे। मंगेश काळोखे हत्येत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा हात असल्याचा आरोप मंत्री भरत गोगावलेंनी केलाय। तर या प्रकरणाशी आमच्या पक्षाचा किंवा कोणत्याही पदाधिकाऱ्याचा काहीही संबंध नाही असं म्हणत सुनील तटकरेंनी सर्व आरोप फेटाळून लावले। अत्यंत दुःख होतंय, कारण निवडणूकचा निकाल 21 तारखेला लागतोय काय आणि एक आठवड्यामध्येच तिच्या पतीची हत्या होते काय, हे दुर्दैवी बाब आहे। कारण ते त्यांना कालोख्याच्या पत्नीला म्हणजे कालोख्याना ते निवडणुकीत हरवू शकले नाही आहेत आणि म्हणून त्या राष्ट्रवादीच्या जिवारी लागलेला असावा असं आम्हाला वाटतंय। कारण हा सगळा खेळ त्यांचाच दिसतोय, कारण त्यांचेच उमेदवार तिथे उभे होते। जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे। त्या घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून धिक्कार करतो, निषेध व्यक्त करतो। त्याचबरोबर तपास यंत्रणांना विनंती करतो, माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा विनंती करतो की तपास यंत्रणांमध्ये व्यापकता आणावी, आणखीन काय यासाठी स्थापन करायची असेल ती करावी, शीघ्रगतीने तपास करावा, म्हणजे मग काय असेल ते खरं समोर येईल।